आपण आजच्या दिवशी देवाच्या वचनातून मनन करत असताना स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि त्या अध्यायामधून आपण काही मुद्दे पाहणार आहोत की देव आमच्याकडून काय अपेक्षित करीतो किंवा आमचं जीवन हे देवा समोर कसं असावं आणि आमच्या जीवनाविषयी देवाची काय इच्छा आहे त्याविषयी आम्ही काही मुद्दे पाहणार आहोत. आपण स्तोत्र 34 मधून स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय आणि याचं 3रं वचन आपण पाहूया. त्या 3ऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो, तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. या वचनामध्ये आम्हाला परमेश्वराची थोरवी गाण्याकरिता आणि आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णण्याकरिता स्तोत्रकर्ता दावीद आम्हाला आमंत्रित करत आहे. कारण त्या परमेश्वराची थोरवी गाण्याकरिता आणि त्याची महती सांगण्याकरिता तो योग्य असा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर तो अद्भुत कृत्यानं भरलेला परमेश्वर आहे आणि म्हणून त्याची थोरवी गाण्याकरता आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण आपल्या परमेश्वराची थोरवी जितकी गाईल तितकी कमी आहे, कारण ती आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी थोरवी आहे. त्याचा महिमा आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणारा असा त्याचा महिमा. त्याची गणती करावायची म्हटली तर त्याची गणती करण्यास येत नाही, त्याची गणती करता येत नाही, इतकी अद्भुत कृत्ये त्याची आहेत. शास्त्र हे त्याच्या अद्भुत कृत्याने भरलेलं आहे, निसर्ग त्याच्या अद्भुत कृत्यानं भरलेला आहे. आणि म्हणून आम्ही स्तोत्रकर्ता दावीद हा जे काही म्हणत आहे किंवा देवाचं वचन देव बाप्पा दाविदाच्या द्वारे आमच्यापर्यंत काय पोहोचवत आहे हे आम्ही पाहणार आहोत. त्या ठिकाणी वचन 4 मध्ये आम्ही पाहतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. आम्ही आज पाहत असताना हा पहिला मुद्दा आम्ही पाहतो की आम्ही परमेश्वराला शरण जावं, कारण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना परमेश्वर स्वीकारतो. त्याचं वचन सांगतं, दावीद म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. परमेश्वर शरण जाणाऱ्यांना स्वीकारतो. आज जगामध्ये अनेक लोक आहेत की त्यांना परमेश्वराची ओळख नाही, ते परमेश्वराला शरण गेलेले नाही आणि परमेश्वराने त्यांचा स्वीकार केला नाही. भविष्यामध्ये परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार आहे, त्याची वेळ ही त्यानं नेमून ठेवलेली आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की अनेक आमच्या अवतीभोवती लोक आहेत की जे परमेश्वराला शरण गेलेले नाही, परमेश्वराची ओळख त्यांना नाही, पण आज आमचा स्वीकार परमेश्वराने केलेला, कारण आम्ही त्या परमेश्वराला शरण गेलेले लोक. आज आम्ही विश्वासणारे या नात्याने, त्याची मुले या नात्याने त्याला शरण आम्ही गेलेलो आहोत आणि आम्हाला शरण येण्याकरिता तो आमंत्रित करत आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. शरण जाणं हे किती महत्वाचं आहे, कारण शरण गेल्याशिवाय देव स्वीकार करू शकत नाही. आणि ते शरण जाणं म्हणजे दाविदाकडून आम्ही पाहतो, तो कुठल्या
अवस्थेमध्ये आणि कशा पद्धतीनं तो परमेश्वराला शरण गेला. तो संकटकाळी किंवा एखाद्या संकट परिस्थितीमध्ये तो परमेश्वराला शरण गेलेला आम्ही पाहतो. त्या ठिकाणी तो म्हणतो, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. परमेश्वराला शरण जाणाऱ्या लोकांना तो सर्व भयापासून सोडवितो. आम्हाला वचनामध्ये पाहावयास मिळतं की देव स्वीकार केल्यानंतर तो त्या स्वीकार केलेल्या लोकांना तो त्यांच्या सर्व भयातून सोडविणारा परमेश्वर आहे. आज आम्हाला शरण जाणं ह्याविषयी वचनातून देवबाप सांगत आहे. पुढं म्हटलेलं आहे की शरण जाणाऱ्यांविषयी स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाही. आमच्या जीवनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक गॅरंटी आम्हाला त्या ठिकाणी पाहावयाची. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे लज्जेने कदापि काळवंडणार. त्याच्याकडे पाहणं म्हणजे त्या प्रकाशाकडे पाहणं आणि त्या प्रकाशाकडे पाहिल्यानंतर तो प्रकाश आमच्यावरती परावृत्तीत होतो. हे किती चांगलं आहे की त्या प्रकाशाकडे पाहणं आणि तो प्रकाश आमच्याकडे येणं, तो प्रकाश आमच्यावरती पडणं, आमच्या जीवनामध्ये त्या प्रकाशाचं काम होणं, हे किती चांगलं आहे. त्या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अनुभव घेतल्याशिवाय परमेश्वर किती चांगला आहे हे आपल्याला समजत नाही. परमेश्वर अद्भुत कृत्यानं भरलेला आहे, तो चांगुलपणानं भरलेला देव आहे आणि त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्याकरिता त्याला शरण जाणं हे तितकंच आवश्यक आहे. कारण ह्या गोष्टी घडल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय, त्याला त्याच्या चरणाजवळ बसल्याशिवाय तो आम्हाला समजत नाही. तो किती चांगला आहे हा अनुभव आम्हाला येत नाही. पाहतो जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. आम्ही परमेश्वरावरती भाव ठेवला आणि आम्हाला त्यानं धन्य असं संबोधित केलेलं. आमच्या जीवनामध्ये ही धन्यता कशानेही येणार. ही धन्यता केवळ त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या परमेश्वरानं आम्हाला ही धन्यता दिली. ही धन्यता आज ह्या धन्यतेचं बरोबरी जगामध्ये कोणत्याही गोष्टी बरोबर आम्ही या धन्यतेची बरोबरी करू शकत नाही. इतकी मोठी ही धन्यता. त्या धन्यतेबद्दल आपण देवाला धन्यवाद देतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे लज्जेने कदापि काळवणार. प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. आणि ह्या ठिकाणी म्हणलंय की ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, ते लज्जेने, त्यांचे मुखे लज्जेने कदापि काळवणार. त्याच्या लोकांना परमेश्वर त्याच्या मुलांना त्या जगामध्ये ठेवलेला असताना तो त्या प्रकाशामध्ये चालवतो. परमेश्वर आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये चालवतो. त्याचा प्रकाश आपल्या भोवती देतो. त्याचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये पडतो. आम्ही त्याच ठिकाणी स्तोत्रामध्ये स्तोत्र 24 आणि 6 मध्ये म्हणले की त्याला शरण जाणारे हेच लोक, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. त्याचं दर्शन, त्याचं चरण, त्याची
सहभागिता आणि त्या सहभागितेमध्ये त्याच्या पवित्र चरणाजवळ त्याच्या दर्शनासाठी शरण जाणारे ते हेच लोक. आज आम्हाला किती मोठी धन्यता दिली आहे. आज आम्हासारख्या विश्वासणाऱ्यांना त्यानं जगातून वेगळं केलेलं आहे. आज आम्हाला त्याचं लोक म्हणून त्यानं निवडलेलं आहे. त्याच त्याच स्तोत्रामध्ये स्तोत्र संहिता याचा 2रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये देखील हेच म्हणलेलं आहे की त्याला शरण जाणारे ते हेच लोक. त्या 12व्या वचनामध्ये शेवटच्या भागामध्ये हेच म्हणण्यात आलेलं आहे की त्याला शरण जाणारे सगळे धन्य. त्या ठिकाणी सगळे धन्य होत. एक ठराविक कोणताही वर्ग त्या ठिकाणी दिलेला नाही. तर त्या ठिकाणी शरण जाणारे प्रत्येक जण, शरण जाणारे सगळे हे धन्य होत असं म्हणले. म्हणजे आज जे जगामध्ये आहेत किंवा आमच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत, जे अविश्वासणारे लोक आहेत, त्या अविश्वासणाऱ्यांना देखील देव आमंत्रित करत आहे. देव त्यांना बोलावित आहे की त्यांनी देखील शरण यावं आणि ह्या देवाचा प्रकाश प्राप्त करून घ्यावा असं देवाची इच्छा आहे. तिथं स्तोत्रामध्ये स्तोत्र 40 आणि 16 मध्ये असं म्हणले की तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पाहू. तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढव असे सतत. जे शरण येणारे आहेत, ते शरण येणारे लोक परमेश्वराच्या ठाई आनंद आणि उल्हास यांनी भरले जातात. त्यानं सिद्ध केलेलं तारण जे आहे ते तारण प्रिय मानणारे लोक हे त्याचा महिमा, त्याच्या महिम्याचा अनुभव घेतात आणि ते महिमा वाढव असं सततपणे म्हणत असतात. कारण परमेश्वराची कृपा आम्हासारख्या किंवा शरण येणाऱ्या लोकांसारख्या लोकांना ती सतत जाणवत राहते आणि म्हणून त्या परमेश्वराचा महिमा वाढू असं सतत आमच्या ठाई विश्वासार्ह्यांच्या ठाई आम्हाला पाहावयास मिळतं. कारण तो महिम्याने भरलेला देव आहे. त्याचा महिमा आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही अवतीभोवती पाहतो आणि त्या सर्व गोष्टींचा अनुभव आज त्यानं आम्हाला दिलेला आहे. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत वचन 6 मध्ये. वचन 6 मध्ये असं म्हणले की ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. धावा करणाऱ्याचा परमेश्वर नेहमी त्याचा धावा ऐकतो. धावा ऐकणारा असा आपला परमेश्वर. तो नेहमी त्याचे कान त्याच्या लोकांच्या प्रार्थनेकडे, त्याचा धावा करणाऱ्यांकडे नेहमी त्याचे कान आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी म्हणले की मग मी ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. त्या ठिकाणी दावीद त्याच्या संकटामध्ये तो धावा करत आहे. त्या संकटामध्ये तो त्याचा धावा करून त्याच्याकडे विनवणी करत आहे. त्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि परमेश्वराने त्याचा धावा ऐकलेला आहे. जो कोणी त्याचा धावा करतो त्याचा धावा परमेश्वर ऐकतो. जो त्याच्याकडे त्याला हाक मारतो परमेश्वर त्याची हाक ऐकतो. जो त्याला परमेश्वर म्हणून ग्रहण करतो, पिता म्हणून ग्रहण करतो, देवबाप म्हणून ग्रहण करतो, तो त्याची प्रार्थना ऐकतो. त्याच्या प्रार्थनेकडे त्याचे नेहमी कान असतात आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला
धावा करणं देखील हे महत्वाचं आहे. हा दुसरा मुद्दा आहे की आम्ही धावा करणं हे आमच्यासारख्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अति महत्वाचं असं काम आहे. ते आम्ही करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की स्तोत्र स्तोत्रकर्ता याचा 4था अध्याय, स्तोत्र संहिता याचा 4था अध्याय, आणि त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये म्हणले की मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल. त्या ठिकाणी धावा करणाऱ्या दाविदाला देखील एक असा विश्वास आहे की तो म्हणतो मी धावा करीन आणि तो माझे ऐकेल. धावा करणाऱ्याच ऐकणारा परमेश्वर आहे, हा दाविदाचा विश्वास आहे. आणि हा विश्वास आज आमच्या काही असणं खूप गरजेचं आहे. आणि हा विश्वास वाढत राहणं गरजेचं आहे. त्या विश्वासामध्ये आम्हाला वाढता आलं पाहिजे. स्तोत्र 18:6 मध्ये म्हणलेलं आहे, स्तोत्र 18:6, मी आपल्या संकटात धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असतो या ठिकाणी आम्ही जे पाहतो की संकटात परमेश्वराचा धावा केला. आज आम्ही संकटात असो किंवा आनंदात असो, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेला परमेश्वराचा धावा करतो त्यावेळेला परमेश्वराचे कान हे आमच्या प्रार्थनेकडे असतात, हे आमच्या हात आमच्या ओरडण्याकडे असतात. परमेश्वर किती चांगला आहे. आणि म्हणून स्तोत्रामध्ये म्हणलंय की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊ. आम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वर किती चांगला आहे. स्तोत्र 18:3 मध्ये त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे की स्तुतीत पात्र परमेश्वराचा मी धावा करीतो तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. तो परमेश्वर स्तुती पात्र, आणि त्या स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो आणि तो माझा धावा ऐकून माझ्या शत्रूपासून माझा बचाव करेल. धावा ऐकणार आणि बचाव करणार असा आपला परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला आपण अनेक धन्यवाद दिले, आणि जितके धन्यवाद देईल तितकं हे कमी आहे. स्तोत्र 121 मध्ये देखील म्हणलेलं आहे की त्याचा धावा, त्या ठिकाणी देखील आम्ही हेच पाहतो की त्याचा धावा आम्ही करणं किती आवश्यक. परत आपण स्तोत्र 34 मध्ये येऊया. स्तोत्र 34 मध्ये आम्हाला 3रा मुद्दा पाहायला मिळतो की त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे 9व्या वचनामध्ये की त्याचे भय धरा. आणि ह्या ठिकाणी हे भय धरायला कोणाला सांगितलंय? परमेश्वराचे पवित्र जन हो त्याचे भय धरा. आणि भय धरल्यानं काय होतं ह्याचं उत्तर देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काहीही गुन्हे पडत नाही. तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. त्याचे भय धरणं हे किती उत्तम आहे. त्याचे भय धरल्यानंतर आम्हाला जीवनाच्या सर्व गरजा ख्रिस्त येशू मध्ये स्वर्गीय भांडारातून गौरवाने पुरवल्या जातील असं अभिवचन त्यांना आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देखील त्या दाविदाबरोबर, जसं वचन 3 मध्ये दावीद म्हणतो
की तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वरू. आज आम्हाला त्या ठिकाणी देवाने शरण यायला लावलं, धावा करायला सांगितलं आणि त्याचं भय धरायचं. या 3 गोष्टी प्रामुख्याने आमच्या जीवनात जर असतील तर आम्हाला पुढं त्या पूर्ण स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो की देव आमची कशा प्रकारे काळजी घेतो. त्या ठिकाणी 15 पासून आम्ही पुढे पाहिलं तर परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. 17 वचनामध्ये नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. नीतिमानाला कष्ट होतात, फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. परमेश्वराचं भय धरणं हे आम्हाला आम्ही पाहिलं. अनुवाद 10:12, यहोशुआ 24:12, उपदेशक 12:13 आणि यशया 8:13 अशा अनेक ठिकाणी परमेश्वराच्या भय धरण्याविषयी आम्हाला सांगतात. आम्ही वेळेअभावी त्या गोष्टी पाहणार नाही, पण त्या ठिकाणी आम्हाला सांगते. मत्ती 10:28, पहिले पेत्र 1:17, 2:17 त्या ठिकाणी परमेश्वराचं भय धरण्याविषयी आम्हाला सांगण्यात आले. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला शरण जाऊया, अधिक परमेश्वराचा धावा करूया, त्याचप्रमाणे अधिक परमेश्वराचं भय धरू. आणि असं करण्यास देव मला आणि तुम्हाला सहाय्य करू.